नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. बरं, मला एक सांगा, कधी निरभ्र निळाशार आकाशाकडे किंवा अगदी आपल्या घरातील पांढऱ्या शुभ्र भिंतीकडे पाहताना डोळ्यांसमोर काहीसे लहान पारदर्शक आकार तरंगताना दिसले आहेत का? तुम्हालाही नक्कीच वाटलं असेल ना की हे नक्की आहे तरी काय? आज आपण ह्याच अत्यंत सामान्य पण तितक्याच रहस्यमय वाटणाऱ्या आय फ्लोटर्स मागचं खरं विज्ञान उलगडून बघणार आहोत. इकडे लक्ष द्या. आपण या चित्रात पाहू शकतो तसं आपल्या दृष्टीच्या क्षेत्रात अचानक कुठून तरी अवतरणारे हे लहान ठिपके आणि नागमोडी रेषा आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधी अनुभवलेले असतातच. कधी कधी तर हे एखाद्या लहानशा किड्यासारखे वाटतात, होय ना? या नेहमीच्या वाटणाऱ्या गोष्टीकडे आज आपण एका नव्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया. आणि म्हणूनच एक अत्यंत रंजक पण तितकाच महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे हवेत तरंगल्यासारखे वाटणारे कण नेमके आहेत तरी काय? ते खरोखर तिथे अस्तित्वात असतात की तो फक्त आपला एक भास आहे? काय वाटतं तुम्हाला? चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. आज आपण प्रामुख्याने ह्या गोष्टी पाहणार आहोत. फ्लोटर्स म्हणजे काय, त्यामागील डोळ्यांची रचना, याची मुख्य कारणे आणि धोक्याचे घटक, सामान्य लक्षणे, तसेच डॉक्टरकडे कधी धाव घ्यावी, ती धोक्याची चिन्हे आणि शेवटी आपल्या डोळ्यांचं आरोग्य कसं जपावं. चला पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. आय फ्लोटर्स समजून घेणे आणि त्यांचे आकार ओळखणे. आता हे चित्र पहा. निळ्या भोर आणि निरभ्र आकाशाकडे पाहताना या नागमोडी रेषा अगदी स्पष्टपणे अशाच दिसतात ना? पार्श्वभूमी जितकी साधी आणि उजळ असते ना, तितकेच हे आकार अधिक ठळकपणे आपल्या डोळ्यांसमोर नाचताना दिसतात. जणू काही एखादा सूक्ष्म जीवच आपल्या डोळ्यांसमोरून जातोय. आणि हो, फक्त नागमोडी रेषाच दिसतात असं नाही बरं का. अनेक लोक या दृश्य बदलांचं वर्णन करताना वेगवेगळे आकार सांगतात. काहींना कोळ्याच्या जाळ्यासारखे धागे दिसतात, काहींना गडद ठेपके, तर काहींना अगदी सावलीसारखे ढग किंवा गोल रिंगण असल्यासारखं वाटतं. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकाचा अनुभव हा थोडाफार वेगळा असू शकतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, सावल्यांमागील शरीररचना. हे फ्लोटर्स नक्की का आणि कसे तयार होतात? हे समजून घेण्यासाठी आपल्याला डोळ्याच्या आत डोकावून पाहावं लागेल. या आकृतीत दिसतंय तसं हे आकार निर्माण होण्यामागील मुख्य कारण म्हणजे पोस्टिरियर विट्रस डिटॅचमेंट किंवा थोडक्यात PVD. घाबरू नका, हा काही आजार नाही. ही डोळ्यांमध्ये वयानुसार होणारी एक अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, जिच्यात डोळ्याच्या आतील जेलीसारखा पारदर्शक पदार्थ हळूहळू आकुंचन पावू लागतो. आता इथे खूपच रंजक गोष्ट घडते. होतं काय की आपण जे पाहतोय ते प्रत्यक्षात ते कणांचे गठ्ठे नसतातच. खरं तर ते गठ्ठे डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या प्रकाश संवेदनशील थरावर म्हणजेच रेटिनावर ज्या सावल्या पडतात त्या सावल्या आपण पाहतो. होय, अगदी बरोबर ऐकलत. आणि आपला मेंदू या पडणाऱ्या सावल्यांना हवेत तरंगणाऱ्या वस्तू म्हणून समजण्याची चूक करतो. आहे की नाही गंमत? पुढे पाहूया आपला तिसरा मुद्दा, याची कारणे आणि धोक्याचे घटक. म्हणजे नक्की कोण या फ्लोटरसाठी जास्त असुरक्षित आहे? नैसर्गिक वय वाढणे हे तर याचं मुख्य कारण आहेच, पण काही विशिष्ट घटकांमुळे हे फ्लोटर्स अनुभवण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते. जसं की तीव्र निकटदृष्टिता, ज्याला आपण हाय मायोपिया म्हणतो, किंवा जर कोणाला मधुमेह असेल किंवा पूर्वी डोळ्यांची काही शस्त्रक्रिया जसं की मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असेल, तर अशा व्यक्तींमध्ये हे फ्लोटर्स दिसण्याचं प्रमाण साहजिकच जास्त असतं. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जसं जसं आपलं वय वाढतं तसतसं डोळ्यातील या विट्रियस जेलमधील अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक कमी होऊ लागतात. आणि याचा थेट परिणाम असा होतो की डोळ्यातील कोलॅजनचे विघटन खूप वेगाने होते. सोप्या भाषेत सांगायचं तर डोळ्यातील जलीचा पोत बिघडू लागतो. आता वळूया चौथ्या भागाकडे, सामान्य लक्षणे कशी ओळखायची, कारण नेहमीच हे फ्लोटर्स धोक्याचे नसतात. जसं तुम्ही या चित्रात पाहू शकता, ही सामान्य लक्षणं सभोवतालच्या प्रकाशावर खूप जास्त अवलंबून असतात. आपण कुठे उभे आहोत आणि आजूबाजूला प्रकाशाची तीव्रता किती आहे यावर या फ्लोटर्सचा खेळ ठरतो. अंधारात ते सहसा लपूनच बसतात. एका सामान्य फ्लोटरचं मुख्य वैशिष्ट्य काय माहिती आहे? जेव्हा आपण नजर इकडे तिकडे फिरवतो तेव्हा ते फ्लोटर्स सुद्धा डोळ्यांच्या हालचालीसोबत हलतात, पण अगदी सेकंदाच्या काही अंशाने ते थोडे मागे राहिल्यासारखे वाटतात, जणू काही ते पाण्यात तरंगत आहेत. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे विशेषतः पांढऱ्या किंवा चमकदार पार्श्वभूमीवर अधिक ठळकपणे जाणवतं. पण मंडळी,
आता जो आपण 5वा मुद्दा पाहणार आहोत तो अत्यंत महत्वाचा आहे. आणीबाणीची गंभीर चेतावणी चिन्हे, त्वरित मदत कधी घ्यावी. इथे या चमकदार लाल रंगाच्या आणीबाणी अलार्मकडे लक्ष द्या. हे ग्राफिक इथे नुसतंच डिझाईन म्हणून नाहीये. हा एक अत्यंत गंभीर इशारा आहे. इथे केवळ वाट पाहणे किंवा जाईल आपोआप असा विचार करणे थांबून तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते. आता हे नीट ऐका. जर अचानक नवीन फ्लोटर्सचा पाऊस पडल्यासारखं वाटलं, जसं की चिलटांचा एखादा मोठा ढगच अचानक डोळ्यासमोर आलाय किंवा दृष्टीच्या कोणत्याही भागावर काळा पडदा किंवा अंधारी सावली आल्यासारखं वाटलं किंवा बाजूची दृष्टी कमी झाल्यासारखी वाटली, तर अजिबात वेळ न घालवता त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांकडे धाव घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा रेटिना फाटल्याचा किंवा डिटॅच झाल्याचा अत्यंत गंभीर इशारा असू शकतो. आणि आता आपल्या विश्लेषणाचा शेवटचा 6वा टप्पा, दीर्घकालीन डोळ्यांच्या आरोग्याला समर्थन, म्हणजे पोषण आणि हायड्रेशन. आपल्या विश्लेषणाचा समारोप करताना एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. संतुलित आहार, भरपूर पाणी पिणे आणि आपले डोळे यांचा एकमेकांशी अतूट संबंध आहे. या चित्रात पाहिल्याप्रमाणे ताजी फळे आणि भाज्यांमधनं मिळणारे योग्य पोषण आपल्या रेटिनाच्या नाजूक संरक्षणेचे दीर्घकाळ रक्षण करते. खरं तर योग्य आणि पुरेसं पोषण हे आपल्या शरीरासाठी एका शील्ड किंवा ढालसारखं काम करतं. ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतं आणि वयानुसार डोळ्यांची जी नैसर्गिक झीज होते तिचा वेग बऱ्याच अंशी मंदावतं. आपल्या डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी हे खरोखरच वरदान आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायलाच हवी. उत्तम आरोग्याच्या सवयी, भरपूर पाणी पिणे हे सगळं डोळ्यांच्या आरोग्याला नक्कीच मदत करतं. पण जे फ्लोटर्स आधीच तयार झाले आहेत त्यांना हे पूर्णपणे पुसून टाकू शकत नाही. ते तिथेच राहतील. फक्त आपला मेंदू कालांतराने त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकतो. तर मंडळी, आपली स्वतःची दृष्टी आपल्याला नेमके काय सांगत आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. यापुढे जेव्हा कधी एखादा सावलीसारखा आकार किंवा धागा तुमच्या दृष्टीसमोरून तरंगत जाईल तेव्हा नक्की विचार करा, हे केवळ वयानुसार बदलणाऱ्या कोलेजनचे एक सामान्य चिन्ह आहे की तातडीच्या वैद्यकीय मदतीची मागणी करणारी डोळ्यांकडून आलेली धोक्याची घंटा आहे. या एका महत्त्वाच्या प्रश्नासोबतच आजचं हे विशेष विश्लेषण आपण इथेच थांबूया. स्वतःची आणि डोळ्यांची काळजी घ्या, जागरूक रहा